काल जो आपण व्हिडिओ टाकला होता की मुलांना नाही ऐकायला शिकवा, तर बऱ्याच पॅरेंट्सचे मला रिप्लाय आले की सर आम्ही तर नाही म्हणतो, परंतु आजी आजोबा हे मुलांनी जे मागितलं ते आम्ही नाही म्हटलं तरी आमच्या नकळत किंवा ते हट्ट करतात म्हणून देतात. हा सीन प्रत्येकच घरचा आहे आणि ही गोष्ट प्रत्येकच घरी दिसते की आपण नाही म्हटलं की आजी आजोबा हे त्या मुलांना घेऊन देत असतात. हा व्हिडिओ प्रत्येक आजी आजोबांपर्यंत पोचवा, कारण हा संदेश त्यांच्यासाठी आहे. सर्व आजी आजोबांना माझा मनापासून नमस्कार. तुमच्या एवढं प्रेम करणारं तुमच्या नातवांवर कोणीच नाही आणि तुमच्या नातवांचं एक नातवांच्या दृष्टी खूप चांगली गोष्ट आहे की आज घरी 4 लोक त्याच्यावरती प्रेम करणारे आहेत. परंतु तुमच्यापेक्षा छोटा आहे पण तुम्हाला सांगतो की जेव्हा घरातली 4ही मंडळी म्हणजे आई वडील आजी आजोबा जेव्हा एखादी गोष्ट मुलांना एकच गोष्ट सांगते तर त्या मुलांचे लाड पुरवले जातात, त्यांच्यावरती प्रेमही व्यवस्थित होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर संस्कारसुद्धा व्यवस्थित होतात. जर मुलाची आई बाबा एखाद्या गोष्टीला नाही म्हणत असतील तर आजी आजोबांनी हे समजून घेतलं पाहिजे की ते का नाही म्हणत आहेत. नक्कीच एखाद्या वेळी हट्ट पुरवायला हरकत नाही, एखादं चॉकलेट मागितलं तर चुपचाप द्यायलाही हरकत नाही. पण तो जेव्हा मेजर डिसिजन्स असतात, आई वडील कुठल्या गोष्टीसाठी नाही म्हणतात, आजच्या युगामध्ये बरेचसे कन्सेप्टसुद्धा बदललेले आहेत. त्यामुळे आजी आजोबांनीसुद्धा चांगल्या पॅरेंटिंगसाठी आई-वडिलांच्या मागे सक्षमपणे उभं राहणं आवश्यक आहे. एक टीम म्हणून आपण क्रिकेट खेळलं पाहिजे. त्या टीममध्ये आजी आजोबा मूल आणि आई-वडील हे सगळे असतील, तेव्हाच आपल्या मुलाचा विकास हा अधिक चांगला होईल, तो अधिक सक्षम होईल. आज हा व्हिडिओ जास्तीत जास्त आजी आजोबांपर्यंत पोचवा, कारण आमच्या बऱ्याच ज्या बहिणींना आमच्या भावांना हा प्रश्न होता की आम्ही कसं सांगणार. तर मी एक मोठा भाऊ म्हणून सगळ्यांना सांगतो आजी आजोबांनी की थोडंसं पॅरेंट्ससोबत राहून एकत्र संवाद करून मुलाला काय द्यायचं काय नाही द्यायचं ते ठरवा, जेणेकरून त्याचं भविष्य चांगलं होईल. आणि आज कमेंटमध्ये सांगा की कुठले आजी आजोबा आपल्या नातवाचे सिक्रेट चॉकलेट पार्टनर्स आहेत. धन्यवाद.